महाराष्ट्राच्या सीमेवरील विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये मंगळवारी सायंकाळी 7 वाजता 7 ते 8 दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला। मिलिटरी ड्रेस परिधान करून आलेल्या दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांच्या धाकाने कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले। या दरोड्यामध्ये अंदाजे 8 कोटी रुपयांची रोकड आणि सुमारे 50 किलो सोन्यासह एकूण तब्बल 63 कोटी रुपयांची धाडसी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। दरोडेखोरांनी लूट केलेला ऐवज वाहने भरून महाराष्ट्राच्या दिशेने पलायन केल्याचे सांगण्यात येते। घटनेनंतर पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली। बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून कर्मचारी आणि साथीदारांकडून माहिती घेतली जात आहे। दरोड्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर नागरिक बँकेसमोर जमा झाले होते। सीमा परिसरात नाकाबंदी वाढवून राज्य पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಎವ್ರಿ ಡೇ ಸಾಕಷ್ಟು ಏನಂತಾರೆ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನ ಹಾಕೋತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಜಿಲ್ಲೆ ನಮ್ಮದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಜಿಲ್ಲೆಗಳ ಜೊತೆ ಸಾಕಷ್ಟು ಬಾರ್ಡರ್ ಉಂಟು। ನಾವು ಅಥಣಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮುಂಚೆನೇ 4 ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ವಿ। ನಿನ್ನೆ ಘಟನೆ ಆದಮೇಲೆ ಮತ್ತು 4 ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ವಿ। ಮತ್ತು ಇಟ್ ಈಸ್ ಅ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಎಷ್ಟು ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ಇದೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು 41 ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟನ್ನು ಎವ್ರಿ ಡೇ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚುವರಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಈಗ ಅಲ್ಲಿ 4 ಹೆಚ್ಚುವರಿ ಮಾಡ್ತೀವಿ।